किरण जोगदंड, धनुष्यबाण शिवसेना महिला SC विभाग अ मधून उमेदवार म्हणून आहे. बरं, आता ह्या प्रभागाचा हवा तसा आणि हवा तेवढा विकास झाला आहे का असं तुम्हाला वाटतं काय? बिलकुलच नाही. माझ्या मते तर नाहीच नाही. मी जिथे बैठक घेतली, आढावा बैठक घेतलेल्या, महिलांशी संवाद साधलेला, मी ज्या ज्या प्रभागात गेले, विभागात गेले, तिथे महिलांशी संवाद साधताना हेच लक्षात आलं की इथे खूप समस्या आहेत आणि त्या समस्यांचं अजूनही इथे काहीच झालेलं नाही आहे. प्रत्येक वेळेस आम्ही ज्या विभागात फिरतो, जेव्हा तिथली पाहणी करतो, तिथे काहीच झालेलं नाही आहे. तिथला विकासच झालेला नाही आहे. महिलांच्या खूप समस्या आहेत, त्याच्यावर आम्हाला काम करायचं आहे. बरं, आता तुमची एक सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली आहे? सध्या तरी जनतेतून आम्हाला प्रोत्साहन मिळतं आहे की तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या मागे आहो, आम्हाला विकास घडवायचा आहे, आम्हाला जनतेच्या हितासाठी काम करायचं आहे. अंकुशदादा आहेत, मयूरदादा आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली मी रोहन कोटदादा आहेत किंवा नमिताताई आहेत. आम्ही सगळ्यांनी एक ठाम निश्चय केलेला आहे की आम्हाला ह्या विभागात भरपूर विकास घडवायचा आहे, भरपूर कामे करायचे आहेत, प्रत्येक समस्यांचं निवारण करायचं आहे. बरं, आता तुम्ही एक महिला आहात, महिलांच्या पण बऱ्याचशा समस्या असतात. इव्हन त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी एक आर्थिक मदतीसाठी सुद्धा एकूण आपण त्यांना मदत करू शकतो. तर एकूण आपण कशा पद्धतीने काम करणार आहात त्याच्यासाठी? महिलांसाठी बऱ्याच योजना आहेत. महिलांनी बचत गट चालू करणं, बचत गटातून बरेच अजून उद्योग आहेत, त्याच्यामध्ये पुढे येणं किंवा अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे महिलांसाठी आम्ही आचरणात आणायचा प्रयत्न करतोय. बरं, आता ही सध्याची जी निवडणूक आहे ती निवडणूक तुम्हाला कशी वाटते? कारण आता एक 10 वर्षानंतर निवडणुका लागत आहेत. आधीची निवडणूक 2015ला झाली होती. त्या निवडणुकीमध्ये आणि ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? फरक, आधी जे नगरसेवक होऊन गेले त्यांनी काहीच कामे केलेली नाही आहेत. आधी जे खूप 15 वर्ष झाले ते विभागात काहीच काम केले नाही, नालेसफाई झाले नाही आहेत, गटारांची कामं झालेले नाहीत, रस्त्यांचे कामं झालेले नाही आहेत. प्रत्येक वेळेस आम्हाला सांगण्यात येतं की आमचा हक्काचा माणूस हवा इथे, की तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. म्हणून आम्ही सगळे इथे एकजूट होऊन ही निवडणूक लढवायला सक्षम झालो आहोत. काय सांगाल, एक तुमचं सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली आहे? तुम्ही या राजकारणामध्ये किंवा इव्हन समाजकार्यामध्ये कशा पद्धतीने आला आहात? जय शिवराय, जय भीम. आमचे लाडके मुख्यमंत्री तसेच खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी एका सामान्य माझ्यासारख्या उपशहर प्रमुखाला पहिल्यांदा तिकीट मागितलं आणि दिलं. आम्हाला न्याय मिळाला. आम्ही महायुतीतले भाजपा, शिवसेना, RPI, रिपाई हे जे घटक पक्ष आहेत त्यांचे आम्ही अधिकृत उमेदवार आहोत. पॅनल क्रमांक 4मध्ये अ म्हणून माझी भाऊजाई म्हणा, मुलगी म्हणा, पूजा जोगदंड आहे. त्यानंतर ब मध्ये OBCमध्ये मयूर पाटील आहेत. त्यानंतर क मध्ये नमिताताई मयूर पाटील आहेत आणि ड मध्ये रोहन कोट आहेत. तर याच्यामध्ये असं झालं की श्रीकांत शिंदे साहेबांनी जो कामाचा धडाका लावला आहे, लाडक्या बहिणींना ज्या योजना आणल्या त्या योजना घराघरापर्यंत माझ्यासारख्या सामान्य व्यक्तींनी पोचवल्या, जेणेकरून विधानसभेमध्ये पण त्याचा परिणाम दिसायला. आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी ज्या निधी दिल्या त्याच्यामध्ये मी एक मागणी केली होती की आमच्याकडे स्मशानभूमीची अवस्था खूप खालवलेली होती, त्याचे फोटोज काही पाठवले होते. त्यावेळेस त्यांनी 50 लाखाचा निधी दिला. मी अदानीकडनं त्यांची NOC आणली. मग ती स्मशानभूमी असो, पायवाटा असो, गटार असो, अशा विविध प्रकारची कामं जी झाली नव्हती ती मी माझ्या परीने निधीतून केली. आमचे लाडके आमदार विश्वनाथदादा यांनी प्रचंड निधी दिला आम्हाला. कळलं का? ज्यावेळेस आम्ही नगरसेवकाच्या रेसमध्ये नव्हतो त्यावेळेस एवढा निधी दिला आणि आम्हाला काम करण्याची संधी दिली. यावेळेसही आमचा पॅनल हा विजय प्रचंड मतांनी होईल आणि आम्ही तो विकास दुप्टी तिप्टीने करू शकेल याची मला खात्री आणि शाश्वती. बरं, मतदारांचा तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळते? खात्री वाटते की मतदार तुमच्या पाठीशी उभे राहतील म्हणून? हो, त्याचं कारण असं की गेल्या पहिले 5 वर्ष नंतर ही प्रशासकीय काळ राहिला, परंतु ज्यावेळेस त्याच्या अगोदरचे 5 वर्ष जेव्हा नगरसेवक होते त्यांनी काही काम नाही केले. फक्त पेपरवरती योजना आणल्या, जमिनीवर काहीच नाही आणल्या. आणि त्यातल्या त्यात ज्या एरियात आम्ही प्रचार करतो त्या एरियांच्या महिला असो, पुरुष असो, त्यांच्या ज्या कंप्लेंट्स आहेत
बघा तुम्ही हे कसा नाला आहे, रस्ता आहे, कसा आहे. तर हे बघून दुःख वाटलं. त्या दुःखाचं निरासरण आम्ही करणार याची आम्हाला खात्री आहे. बरं, आता सध्याची निवडणूक ही पॅनल सिस्टीमने आहेत. तुम्हाला ही सिस्टीम कशी वाटते? बघा, आता काही महानगरपालिकेमध्ये हे पूर्वीपासून चालायचं, परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रथमच आहे. हा नव्याने अनुभव आहे. वाढ खूप प्रचंड मोठा आहे. मयूर पाटलांचा तर एवढा मोठा वाढ आहे की त्यांचा क्षेत्रफळ बघता एक आमदार किंवा खासदारी एवढं मोठं क्षेत्रफळ आहे. परंतु माननीय मयूर पाटील साहेब पण त्यांच्या प्रभागात पूर्णतः काम करत असेल. लॉकडाऊन असो, माझी पार्श्वभूमीच तशी आहे की एक उपशहर प्रमुख म्हणून लॉकडाऊन असो, काही नगरसेवकांनी तेही नाही केलं. आम्ही लॉकडाऊन हे केला, पार पाडला, व्यवस्थित सगळ्यांच्या घरी मदती पोचवल्या. याचा परिणाम असा आहे की मतदार आमच्यावरती खुश आहेत. ते स्वतःहून बोलले की यावेळेस आम्ही तुम्हाला रिझल्ट देऊ आणि त्यांची आशा आहे की तुम्ही आमच्या एरियामध्ये पूर्णतः विकास करा. मयूर पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोहन कोट आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नमिता ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महायुतीचा, महायुतीचा